चला पोरांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. सो मित्रांनो, बघा, एक लेक्चर तुम्ही माझं बघितलं असेल, ज्या लेक्चरमध्ये मी 25 दिवसांचा एकंदरीत तुमचा मास्टर प्लॅन काय असायला पाहिजे या संदर्भात तुम्हाला जराशी आयडिया देण्याचा प्रयत्न केला होता. आय होप की तुम्ही त्या पद्धतीने सुरुवात केली असेल. जर सुरुवात केली नसेल किंवा काही विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. बरोबर आहे. सो आजचं हे जे सेशन आहे, या सेशनच्या माध्यमातून मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो की एकंदरीत कंबाईनची जी आपली परीक्षा आहे, या कंबाईनच्या परीक्षेमध्ये आपल्याला आपला स्कोअर किती ठेवणं गरजेचं आहे. बघा, आत्तापर्यंतचा इतिहास आहे हा, हे काय मी सांगत नाहीये. ज्या वेळेस परीक्षा पुढे गेलेली आहे त्या वेळेस पहिली गोष्ट म्हणजे पेपरची काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे जे स्कोअर आहेत हे स्कोअर सुद्धा वाढलेले बघायला मिळतात. आता लास्ट इयर जर आपण बघतो म्हटलं 2024 गट ब पूर्व परीक्षेचा प्रिलियमचा कट ऑफ तर ओपन मेलचा 62.50 गेला होता. सो एकंदरीत ओपन मेल, ओपन फिमेल, त्याच्यानंतर बाकी कॅटेगरीचे कट ऑफ किती होते हे आपण बघणार आहोत. 2023चे कट ऑफ किती होते हे पण आपण बघणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून यंदा म्हणजे 2025च्या आपल्या गट बच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला एकंदरीत आपला कट ऑफ किती ठेवणं गरजेचं आहे या संदर्भात एक अंदाज बांधून आपण चालूयात. म्हणजे त्या अकॉर्डिंग आपल्याला इथून पुढे प्रिपरेशन करणं सोपं जाईल. बरोबर आहे. सो सुरुवात करतो. सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टॉपिक दाखवून देतो, कंबाईन प्रिलियम सेट स्कोअर. बरोबर आहे. सो आय होप की माझा आवाज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित येत असेल, कुठेही अडचण नाहीये. सो मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की साधारणतः 60 मिनिटं आहेत आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मुलगा सर्वाधिक कुठे जास्त कन्फ्यूज असतो की यार मला पेपर सॉल्व्हिंग किती ठेवायचा आहे. सर्वाधिक विद्यार्थी जर कन्फ्यूज कुठे असेल तर तो सॉल्व्हिंगर आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परीक्षेच्या अगोदर पेपर सॉल्व्हिंग सांगणं किंवा ठरवणं ही सरळ सरळ चुकीची बाब आहे. का? कारण हे जे पेपर सॉल्व्हिंग आहे हे तुमच्या पेपरवर डिपेंड आहे. पेपरवर डिपेंड आहे. तुमचा पेपर हा जर अवघड आला तर तुमची सॉल्व्हिंग त्या अकॉर्डिंग थोडीशी मर्यादित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मर्यादित सॉल्व्हिंग असणं गरजेचं आहे. पेपर जर तुमचा सोपा आला तर तुमची सॉल्व्हिंग ही तुम्ही जास्त ठेवली तरी हरकत नाही, कारण इथे शक्यता काय असते की मेरिट वाढण्याची शक्यता असते. सो मेरिट वाढण्याची ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला पेपर सॉल्व्हिंग सुद्धा जास्त ठेवणं गरजेचं आहे. मुद्दा लक्षात आला. सो पेपर सॉल्व्हिंग किती ठेवायची आहे, काय ठेवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पेपरवर डिपेंड आहे. असं कोणीही सांगत असेल तर तेवढं काही त्याचा लोड घेऊ नका. ऍक्च्युली ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सगळ्या गोष्टी सेट करा. बरोबर, इथपर्यंत सॉर्टेड आहे. आता मी येतो मेन मुद्द्यावर की एकंदरीत सेफ स्कोर जो आपल्याला ठेवायचा आहे हा सेफ स्कोर आपण किती ठेवायला पाहिजे, काय ठेवायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. या व्यतिरिक्त कंबाईन संदर्भात तुम्हाला आता परीक्षेला तुम्ही जाणार आहात, परीक्षेमध्ये तुम्हाला काही अडचणी येतील, काही अडचणी येऊ द्यात. हा जो माझा मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर तुम्हाला लक्षात असू द्या. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत तुम्ही बोलू शकता, काही अडचण नाहीये. मुद्दा लक्षात आलाय, राईट. प्लस दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ह्या मोबाईल नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला आणि स्वतःचं नाव जर टाकलात तर माझे जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप, ह्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला जॉईन करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हा मोबाईल नंबर तुमच्यासाठी कामाचा आहे. या व्यतिरिक्त कोणतीही पेड बॅच जरी जॉईन करायची असेल, मग ती कंबाईनसाठीची असू द्यात किंवा राज्यसेवेसाठीची असू द्यात, तुम्ही याच्यावर जरी कॉन्टॅक्ट केला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. हां, आता ऐका. आता हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट डायरेक्ट 2024चा रिझल्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना हा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल. मी थोडासा झूम करतो म्हणजे आणखीन जास्त व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. हां, आता ऐका. इथे तुम्हाला बघायला मिळते बघा, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, राईट, महाराष्ट्र नॉन गॅझेटेड ग्रुप बी सर्व्हिस कंबाईन प्रिलियम एक्झामिनेशन 2024चा रिझल्ट आणला होता. ह्या 2024च्या रिझल्टमध्ये मी जास्त सगळ्या कॅटेगरीजच्या रिझल्टबद्दल बोलणार नाही. एक ऑन अन ॲव्हरेज आपण ओपन मेल आणि ओपन फिमेल यावर जास्त फोकस करणार आहोत, कारण यांच्यासाठीचा आपण सेफ स्कोअर काढला की बाकी सगळ्या कॅटेगरीजचा अकॉर्डिंग ते होऊन जातं तुमचं. बरोबर ना. ओपन मेलचा तुमचा कट ऑफ किती गेला होता, 62.50 गेला होता आणि ओपन फिमेलचा तुमचा कट ऑफ किती गेला होता, 59.25 गेला होता. बरोबर आहे. आता ह्याच अकॉर्डिंग जर तुम्ही बाकी कॅटेगरीचा जर विचार कराल तर बाकी कॅटेगरीचा जो स्कोर आहे तो कमी आहे. बघा ना, SC जनरल मेल
61.50 म्हणजे एका मार्काचा फरक आहे. फिमेल 59.25 ते 58.25 म्हणजे इथे पण एका मार्कांचा फरक आहे. म्हणजे साधारणतः ह्या अकॉर्डिंग जर आपण आपले अंदाज फिक्स केले तर ह्या सगळ्या कॅटेगरीजवाल्या मुलांसाठी ते फायदेशीरच ठरणार आहेत. बरोबर आहे. तुम्ही बाकी खालचाही बघा किंवा ओबीसी आपण बघतो. बरोबर आहे. हे बघा एसबीसी जनरल 61.25, फिमेल 59.25, त्याच्यानंतर ओबीसी जनरल 62.50 आणि फिमेल 59.25, त्यानंतर ईडब्ल्यूएस मेल 57.75 आणि फिमेल 54.75. म्हणजे एकंदरीत मी जो तुम्हाला आज अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय हा अंदाज आपण कशा संदर्भात घेतोय, हा अंदाज आपण घेणार आहोत ओपन बॉईज. ठीक आहे. तेवढा जरी तुम्हाला कट ऑफ कळाला तरी मोर देन सफिशियंट आहे असं मला वाटतं. ओके इथपर्यंत. आता 2023चा जर आपण अंदाज घेतला तर 2023 मध्ये एएसओ, एसटीआय, पीएसआय याचे एकंदरीत कट ऑफ कसे लागले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सब रजिस्टर, टॅक्स असिस्टंट आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर. ठीक आहे. आता याच्यापेक्षा तर 2024चा कट ऑफ जास्त आहे, त्याच्यामुळे याच्याकडे आपण तेवढं फोकस न करता डायरेक्ट 2024च्या दृष्टिकोनातून जरी फोकस केलं तरी मोर देन सफिशियंट. ठीक आहे. बरं, मग आता आपल्याला एकंदरीत आपला सेफ स्कोअर कसा ठेवायचा आहे किंवा किती ठेवायचा आहे या गोष्टींसंदर्भात थोडक्यात चर्चा करून घेऊ. बरोबर इथपर्यंत. येस. हा, आता ऐका मी काय सांगतो. मला एक गोष्ट सांगा पोरांनो, एक गोष्ट, हे सगळे सब्जेक्ट्स आहेत आपले सॉर्टेड. हा, आता एक अंदाजित आपण सब्जेक्ट वाईज काय करू, प्रश्नांची संख्या निश्चित करून घेऊ अंदाजित. ठीक आहे. आता अनेक वेळेस पॉलिटीबद्दल खूप जास्त पोरांचा प्रॉब्लेम हा होतो की पॉलिटीला 10 प्रश्न विचारले जातात, परंतु मागच्या वेळेसच्या परीक्षेला जर बघतो म्हटलं तर 15 प्रश्न विचारले जातात. राईट. एक अंदाज 10 प्रश्न पॉलिटीला विचारले जातात, मागच्या परीक्षेचा जर आपण विचार करतो म्हटलं तर 15 विचारले गेले, मग काय. ठीक आहे ना. सो एक अंदाजित प्रत्येक विषयानुसार प्रश्नांची संख्या कशी असते ते मी या ठिकाणी टाकतो. ठीक आहे. साधारणतः हिस्ट्रीचे आपण पकडूयात 10 ते 15 प्रश्न, जिओग्राफीचे आपण पकडूयात 10 ते 15 प्रश्न, सहसा जिओग्राफीला 15 प्रश्न विचारले जातात. इकॉनॉमिक्सचे साधारणतः 15 प्रश्न आपण पकडून चालू, सायन्सला आपण 15 ते 18 प्रश्न पकडून चालू. यावेळेच्या राज्यसेवेच्या पूर्वला 20 प्रश्न होते सायन्सवर. ठीक आहे. करंट अफेअर्सचे साधारणतः आपण 15 ते 18 प्रश्न पकडून चालू आणि मॅथ रिझनिंगचे साधारणतः 15 प्रश्न. सो असा एकंदरीत आपल्या क्वेश्चनचा वेटेज आहे सब्जेक्ट वाईज पूर्व परीक्षेमध्ये जर आपण विचार करतो म्हटलं तर. बरोबर इथपर्यंत. ए पोरांनो, येस, साधारणतः असं एक वेटेज आहे असं आपण पकडू. ठीक आहे, हरकत नाही. बघा, प्रश्न किती विचारले जातात, काय विचारले जात आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण स्कोअर कसा बाहेर काढायचा आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, साधारणतः 7 सब्जेक्ट्स आपले आहेत. बरोबर आहे. साधारणतः 7 सब्जेक्ट्स आपले आहेत. ठीक आहे. 7 पैकी 2 भागांमध्ये सब्जेक्टचं बायफर्गेशन आपल्याला करायचंय. परत एकदा तुम्हाला सांगतो, 7 सब्जेक्ट्स आपले आहेत. 7 सब्जेक्टचं बायफर्गेशन 2 भागांमध्ये आपल्याला करायचंय. राईट. एकाला आपण नाव देऊ हँड सब्जेक्ट, हँड, आणि एकाला आपण नाव देऊ सपोर्टिव्ह सब्जेक्ट. बघा, ह्या पद्धतीने पुढे चला. एकाला नाव देऊ हँड सब्जेक्ट, एकाला नाव देऊ सपोर्टिव्ह सब्जेक्ट. बरोबर आहे. आता ह्या 7 पैकी साधारणतः 7 पैकी 4 सब्जेक्ट्स आपल्याला असे बनवायचे जे की हँड आहेत. हँडचा अर्थ काय कळतोय तुम्हाला? हँडचा अर्थ की बा साधारणतः एकूण 10 किंवा 15 प्रश्न जर विचारण्यात आले, 10 किंवा 15 प्रश्न जर आपल्याला विचारण्यात आले तर यापैकी जवळपास 80% ते 85% प्रश्न आपल्याला बरोबर सोडवता यायला पाहिजे. 80 ते 85% प्रश्न बरोबरच सोडवता यायला पाहिजे. वरचे प्रश्न आपल्याला नाही सोडवता आले, ठीक आहे, मी हे अजिबात म्हणत नाहीये की विषयाला जेवढे प्रश्न विचारले गेले 100% तुम्हाला सगळेच प्रश्न बरोबर सोडवता येतील किंवा यायलाच पाहिजे असं मी अजिबात म्हणत नाहीये. 80 ते 85% तुम्ही प्रश्न जरी बरोबर सोडवले मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. आता बघा, हँड सब्जेक्ट तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणतेही ठेवू शकता, चॉईस तुमचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटी हा पोरांचा हँड सब्जेक्ट असतो, सो पॉलिटीला मी ह्या ठिकाणी पहिलं टाकतो. त्याच्यानंतर जिओग्राफी बऱ्यापैकी पोरांचा हँड असतो, सो जिओग्राफी ह्या ठिकाणी टाकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी पोरं व्यवस्थित बनवतात, सो इकॉनॉमिक्स. साधारणतः 3 सब्जेक्ट तर हे असणारच आहेत. आता काही वेळेस पोरं सायन्सला प्रेफर करतील किंवा हिस्ट्रीला प्रेफर करतील. बरोबर आहे ना. एक किंवा इथे आपण घेऊयात हिस्ट्री ऑब्लिक सायन्स.
कोणता तरी एक सब्जेक्ट पोरं प्रेफर करतील हँड सब्जेक्टसाठी, बरोबर आहे. आणि तुमचा सब्जेक्ट हँड होतो बरं, असं नाही की तुमचा सब्जेक्ट हँड होत नाही. तुमचा सब्जेक्ट हँड होतो. कसा होतो? लास्ट एक माझं लेक्चर झालेलं आहे, लास्ट 25 दिवसांचा मास्टर प्लॅन. या 25 दिवसांच्या मास्टर प्लॅन मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीने तुम्हाला या 25 दिवसांमध्ये प्रत्येक सब्जेक्ट बनवायचा आहे, करंट अफेअर्सला कसा वेळ द्यायचा आहे, मॅथ रिझनिंगला कसा वेळ द्यायचा, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. सो ते लेक्चर एकदा बघून घ्याल, नक्की बघून घ्याल, कारण त्यामध्ये बऱ्यापैकी क्लिअरिटी तुम्हाला येऊन जाईल की आपल्याला कसं युटिलाइज करायचं सगळं. सॉर्टेड? येस, बरोबर आहे. साधारणतः 4 सब्जेक्ट इकडे घेतले, एक सब्जेक्ट इकडे राहिला, त्यातला हिस्ट्री असेल किंवा सायन्स असेल, कोणताही एक असू द्यात. त्याच्यानंतर दुसरा एक करंट अफेअर्स असेल आणि तिसरा तुमचा मॅथ्स असेल आणि रिझनिंग असेल. सॉर्टेड? हे तुमचे 3 सब्जेक्ट इकडे आलेत. ठीक आहे. आता 4 सब्जेक्ट हँड आहेत, 1 2 3 4, साधारणतः 4 सब्जेक्ट्सवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या जर आपण विचारात घेतली तर एकंदरीत आपण असं पकडूयात की बुवा 55 ते 60 प्रश्न विचारले जात आहेत, बरोबर आहे. ह्या 4 सब्जेक्टचा जर विचार करतो म्हटलं तर साधारणतः आपण असं पकडूयात 55 ते 60 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत, बरोबर इथपर्यंत 100%. आता 55 ते 60 पैकी 80 ते 85% प्रश्न आपल्याला बरोबर आणायचे. सॉर्टेड? सो मी असं म्हणतो 55 प्रश्न विचारले गेलेत ना किंवा 60 प्रश्न विचारले गेलेत ना, आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला 55 प्रश्न जर विचारले गेले असतील तर मिनिमम 45 प्रश्न बरोबर आणणं गरजेचं आहे. 60 प्रश्न विचारले गेले असतील तर मिनिमम 50 प्रश्न बरोबर आणणं गरजेचं आहे. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. मी हे पण म्हणत नाहीये की तुमच्या सगळ्याला सगळे बरोबर यायला पाहिजे. मी हे म्हणतोय की चला ठीक आहे, 4 सब्जेक्ट मिळून 10 प्रश्नांचा गॅप मी ठेवलाय. 55 प्रश्न जर विचारले गेले तर 45 बरोबर यायला पाहिजे किंवा 60 प्रश्न विचारले गेले तर 50 बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. साधारणतः इथे आपण एक स्कोअर काढला 45 किंवा 50, राईट. आता उर्वरित जे प्रश्न आहेत, बरोबर आहे. आता 55 ते 60 म्हटल्यावर 40 ते 45 प्रश्न इकडे उर्वरित ह्या 3 सब्जेक्ट मध्ये येतील, 40 ते 45, बरोबर आहे. आता 40 ते 45 प्रश्न तुम्हाला इकडे विचारले जातात. आता हे मी पहिल्यांदाच सांगतोय की बाबा हे जे सब्जेक्ट्स आहेत हे सपोर्टिव्ह वाले सब्जेक्ट्स आहेत. सपोर्टिव्ह वाले सब्जेक्टचा अर्थ काय झाला? सपोर्टिव्ह वाले सब्जेक्टचा अर्थ असा झाला की याच्यामधून किमान 40 ते 50% प्रश्न बरोबर यायला पाहिजे. किमान 40 ते 50%. 40 प्रश्न जर विचारले गेले तर साधारणतः 15 प्रश्न तरी बरोबर यावेत, 20 प्रश्न तरी बरोबर यावेत, किंवा 45 प्रश्न जर विचारले गेले तर किमान 20, किमान 25 प्रश्न तरी बरोबर यावेत. तुमच्या मुद्दा लक्षात आला मी काय सांगतोय? मुद्दा लक्षात आला. सो एक किमान 3 सब्जेक्ट मिळून साधारणतः इथे एक 6 प्रश्न जर आपण पकडले, इकडे जर 6 प्रश्न आपण पकडले आणि इकडे 7 प्रश्न जर आपण पकडले तर साधारणतः साहित्रिक 18 आणि एक 19 ते 20 प्रश्न एक अंदाजित तुम्ही बरोबर आणू शकतात. एक सर्वसाधारण तुमचा अभ्यास असेल, व्यवस्थित तुम्ही 2-3 रीडिंग दिले असतील, व्यवस्थित तुम्ही टेस्ट सिरीज सोडवलेले असतील, व्यवस्थित तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं असेल, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केलेल्या असतील, टेक्स्टबुक सुपर कोचिंगचे क्लासेस आहेत, युट्यूबवर आपले रेग्युलर चालतातच आहेत, सगळे तुम्ही व्यवस्थित फॉलो करतायत, एवढे प्रश्न तर बरोबर यायलाच पाहिजे, इथे काही डाऊट नाही. 40 ते 45 प्रश्नांपैकी मी असं तुम्हाला म्हणतोय की साधारणतः 40 मधून 20 प्रश्न आणि 45 मधून 25 म्हणजे साधारणतः 20चा गॅप ठेवतोय, 20चा किंवा इथे 20चा गॅप सफिशियंट आहे, बरोबर आहे. 20चा गॅप मी ठेवतोय, बरोबर आहे. इकडच्या 45 मध्ये तुम्ही 20 ऍड करा किंवा 50 मध्ये 25 ऍड करा, काहीतरी एक, बरोबर आहे, राईट. जर 60 प्रश्न विचारले गेले, 40 प्रश्न शिल्लक गेले, 40 मधले 20 तुम्ही इथे ऍड करा. 45 प्रश्न विचारले गेलेत, 45 इकडे गेलेत, इथे तुम्ही 25 ऍड करा. मी काय सांगतोय मुद्दा लक्षात आला? एवढ्या पद्धतीने जरी तुम्ही पुढे गेलात तरी बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळू शकतो, बरोबर आहे. समजा इथे 45 तुम्ही बरोबर आणले आणि हे 25 जर तुम्ही ऍड केले, 5 आणि 5 10, 4 आणि 2 6, आला मुद्दा लक्षात? हातचा आला 1 7. सो ह्या पद्धतीने जरी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला बऱ्यापैकी 65 प्लस स्कोर कसा ठेवायचा याचा अंदाज येईल, बरोबर आहे.
इथे तुम्ही 45 प्रश्न बरोबर सोडवताय, 55 प्रश्न राहिले इथे 45, 55 आणि 45 तुम्ही 60 लावा, 45 मधनं तुम्ही 25 बरोबर सोडवण्याचा विषय करतायत. ठीक आहे, मी इकडे अजूनही कमी केलं, समजा इकडे आणखीनही कमी केलं, इकडे 20 प्रश्न घेतले आणि इकडे 15 प्रश्न तुम्ही सपोर्टिव्ह मध्ये बरोबर आणले. बरोबर आहे. ज्या ठिकाणी 55 प्रश्न आले होते त्या ठिकाणी तुम्ही 20 प्रश्न बरोबर सोडवले असं जरी मी म्हटलो तरी तुमचा स्कोर हा 65 होतोय. ज्या ठिकाणी तुम्ही 50 प्रश्न बरोबर आणलेत, इथे 60 प्रश्न विचारले होते 4 सब्जेक्टला, 50 प्रश्न बरोबर आणलेत, इकडे तुम्ही 15 जरी घेतले तरी तुमचा स्कोर हा 65 होतोय. मी काय मुद्दा सांगतोय लक्षात आला? मी असंही अपेक्षित नाहीये मला तुमच्याकडनं की बाबा जे वीक सब्जेक्ट आहे, जे हार्ड जात आहेत, तिथेही तुम्ही म्हणतायत की मास्तर 80-85%. मी 50%पेक्षाही कमी प्रश्न तुमच्या बरोबर येतील ही अपेक्षा ठेवतोय. 50%पेक्षाही कमी प्रश्न 40 विचारले होते, 20 नाही 15 तर येतीलच. 45 विचारले होते, 25 नाही 20 तर बरोबर येतीलच. सो एवढे प्रश्न जरी तुम्ही बरोबर आणले तरी एक सेट स्कोअरच्या माध्यमातून तुम्ही चालू शकता. आणि एवढा जर स्कोअर तुमचा येत असेल तर शुअर शॉट तुम्ही मेन्सच्या तयारीला लागू शकता, काहीच अडचण नाहीये. बरोबर आहे. आणि एवढा इथे जर तुमचा एवढा स्कोअर येत असेल तर शुअर शॉट 11 जानेवारीला तुमची कंबाईन गट ब ची परीक्षा आहे. बरोबर आहे. ग्रुप सी गट क ची परीक्षा 11 जानेवारीला. ह्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला सेम हाच अभ्यास तर आहे. सो याचा बेनिफिट तुम्हाला इकडे होईल प्लस याचा बेनिफिट तुम्हाला इकडेही होईल. काय सांगतोय पॉइंट लक्षात आला? सो पोरांनो, ह्या पद्धतीने आपल्याला आपला सेफ स्कोअर सेट करणं गरजेचं आहे. आणि तो सेफ स्कोअर सेट करण्यासाठी मग आपल्याला ज्या विषयांवर जास्तीत जास्त काम करणं गरजेचं आहे ते विषय लक्षात ठेवा. कारण साधारणतः एक 4 सब्जेक्ट जरी आपण हँड पकडले आणि 3 सब्जेक्टला जरी आपण सपोर्ट दिला तरी मोर दॅन सफिशियंट आपला स्कोअर 60-65 ह्या प्लस राहायला हरकत नाही. बरोबर आहे. तुम्हालाही माहिती आहे राज्यसेवा 25 ही डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाल्यामुळे राज्यसेवेला जो येणारा क्राऊड आहे हा खूप कमी झाला आहे. म्हणजे ॲक्च्युली 3-1 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, त्यातली 1,70,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, त्यातही काही विद्यार्थी गैरहजर, त्यातही काही विद्यार्थ्यांनी फक्त पहिला पेपर दिला, दुसऱ्या सीसेटला पेपरला ते गायब झाले. सो विद्यार्थी राज्यसेवेच्या बाबतीत तेवढा सिरियस नाहीये. सगळा विद्यार्थी क्राऊड हा कुठे शिफ्ट झालाय? कंबाईनला शिफ्ट झालाय. सो कंबाईनला जी स्पर्धा आहे ही आधीच्या तुलनेत आता वाढलेली आहे. बरोबर आहे. सो आता पोरांना हातात काहीतरी पाहिजे, त्याच्यानंतर पोरगा म्हणणार आहे की मी राज्यसेवा करतो. बरोबर आहे. म्हणून जर तुमच्यापैकी कोणी नवीन विद्यार्थी असेल की सर मी पूर्णपणे नवीन आहे एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये आणि मी आता प्रिपरेशनला सुरुवात करतोय, तर मी तुम्हाला सांगेल की भाऊ ह्या राज्यसेवेच्या मागे लागा. राज्यसेवेला तुम्हाला खूप जास्त फायदा आहे आणि म्हणून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. एका लिमिटेड पिरियडमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असंही आम्ही म्हणत नाहीये. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट देतोय. म्हणजे एकदा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला पोस्ट निघेपर्यंत बॅचेसचे ऍक्सेस अवेलेबल असतील. बरोबर आहे. ही लाईफ टाईम सपोर्ट बॅच त्याच्याचमुळे देतोय. जी काय फीज असेल या फीजमध्ये ईएमआयचे ऑप्शन्स आम्ही त्याच्याचमुळे देतोय. आणि ह्या राज्यसेवेच्या बॅचमध्ये पोरांना आम्ही आमच्याकडून ही 18 पुस्तकं देतोय. ही पुस्तकं आम्ही आमच्याकडून देतोय. सो याचा पण विचार करा. ठीक आहे. एकंदरीत सेफ स्कोअर काय असायला पाहिजे, कितीपर्यंत आपण ठेवू शकतो, कसा ठेवू शकतो, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमचे प्लॅन्स लावा, तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज लावा आणि त्या अकॉर्डिंग तो स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करा. ओकेपर्यंत आय होप की बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. थांबतो मी. भेटूया परत एका नवीन लेक्चरच्या माध्यमातून. थँक्यू.